सुप्रिया सुळे बोलतायत, थेट जाऊयात। जर मोदीजी आणि अमित शहाजी सगळ्या गोष्टी करत असतील तर मी मनापासून त्याचं स्वागत करते आणि अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने दादांना विनम्र विनंती करते की त्यांनी महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करून द्यावी। आपले शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत। त्यानंतर दुधाचा असेल किंवा आज तुम्ही बघताय इथेनॉलचा प्रश्न असेल, कांद्याचा असेल, सोयाबीन, कपास अशी असंख्य अशी आहेत पिकं ज्याला हमी भाव मिळत नाही, तोही प्रश्न दिल्ली दरबारी त्यांनी आपल्या वतीने मांडावा। त्यानंतर आरक्षण, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे, हा अतिशय गंभीर आहे। महागाई, बेरोजगारीचे प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेलेत, त्याचाही त्यांनी एक आढावा त्या दोघांबरोबर घ्यावा आणि त्याबरोबरच जर हे सगळं दादांच्या मार्गदर्शनाने होणार असेल तर जसं आदरणीय पवार साहेबांना 38व्या वर्षी बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने एक मोठी संधी या राज्याचं नेतृत्व करायची मिळाली, ती दादांनाही मिळावी आणि त्यामुळे सगळ्यांनाच आनंद। मला असं वाटतं का हे मुख्यमंत्री पद न मिळाल्याचं वैफल्य आहे म्हणून सतत ते टीका करतात? असं कशाला मला असं वाटतं की त्यांनी जी गोष्ट सांगितली कालच्या भाषणामध्ये त्याच्याबद्दल मी लहान होते, त्याच्यामुळे मला फारसं त्यातलं काही आठवत नाही, पण तुमच्याच सगळ्या चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर त्या काळात जो अनुभव आला त्याच्याबद्दल सांगितलंय। त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त शालिनीताई पाटील त्या जास्ती स्पष्टपणे सांगू शकतील, कारण का त्या तिथे उपस्थित होत्या सगळ्या घटना। तुम्ही इतके दिवस सतत म्हणताय की स्प्लिट नाहीये, पार्टीमध्ये स्प्लिट नाहीये। काल अजित पवार बोलताना स्पष्ट म्हटलं की आता माझंच ऐकायचं, जे कार्यकर्ते दोन्ही बाजूला आहेत त्यांनी आता एक बाजू धरा आणि एका बाजूनं काम करायला सुरुवात करा। याचा अर्थ स्पष्ट आहे, त्यांनी त्यांची चूल जी आहे ती वेगळी मांडलेली आहे। आता तरी तुम्ही हे मान्य कराल का की ही फूट आहे किंवा पार्टी स्प्लिट आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील आहेत आणि या सगळ्या भूमिका, कागदपत्र ही सगळी आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही तर काही केलं नाही, इलेक्शन कमिशनने आम्हाला प्रश्न विचारले, त्याची उत्तरं आम्ही दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मलाही स्प्लिट नाही। पण निवडणूक निर्णयामध्ये कळेल असं दादा म्हणतात, निवडणूक आयोगाचा निर्णय लागेल आणि मग माझं ऐकावं लागेल, ऐकायला पाहिजे। आता माझा इलेक्शन कमिशनवर विश्वास आहे आणि माझा विश्वास आहे की म्हणजे मला काही ऍक्सेस नाहीये इलेक्शन कमिशन किंवा मला कुणाचाच ऍक्सेस नाही, त्याच्यामुळे आम्ही अतिशय प्रांजळपणे आमची बाजू मांडलेली आहे आणि संविधानाच्या चौकटीत आम्हाला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। काय होईल मला माहिती नाही, मी कसं सांगणार का निर्णय कसा होईल। म्हणजे आता मी पेपराला बसले तेव्हा चांगला पेपर लिहिला एवढं नक्की, पण मार्क देणारा माझा नाही ना ओळखीचा, मी कसं सांगणार? काय कारण वाटतं तुम्हाला की अजित पवार आता थेट शरद पवारांवरती टीका करायला लागले? इतके दिवस त्यांनी टाळलं होतं, मात्र आता ते स्पष्ट बोलायला लागले, जे काय ते शरद पवार ऐकत नाहीत किंवा त्यांनी 38व्या वर्षी जो निर्णय घेतला तो आम्हाला 60-62व्या वर्षी घ्यावा लागलाय, त्यांना वारंवार सांगितलंय। थोडंसं अंतर आहे त्याच्यामध्ये। त्या 38व्या वर्षी जेव्हा आदरणीय पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा भारतीय जनता पक्ष त्या सरकारमध्ये नव्हता, ती वेगळी चुली काँग्रेसमध्ये आणि त्यांच्याबरोबर होते, पण त्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचा 38व्या वर्षी झालं आणि मला वाटतं तुमच्याच चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर ती सगळी माहिती। काय करतायत तुम्हाला काय वाटतं पवार साहेबांवर आता करायचं कारण काय? तर तुम्हाला त्यांना आता एकतर लोकशाही आहे, पॉलिटिकल असेसमेंट कसलं आणि त्याच्यामुळे बघा माझ्यासाठी ही लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला मन मोकळं करायचा, बोलायचा अधिकार आहे। दडपशाही दिल्लीवाले करतात, आम्ही दडपशाहीवाले। लोकसभा निवडणुकीचा सर्वे आलेला आहे त्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा दाखवल्यात, महायुतीला कमी दाखवल्यात, काय तुमची त्यावरती प्रतिक्रिया? ही लोकशाही आहे, मायबाप जनता ठरवते कोण निवडून जाईल। दादा असं म्हणतायत की माझ्यासोबत जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना मी फसवणार नाही, जर 40-50 आमदार माझ्या मागे येतात, ज्येष्ठ नेते आहेत, तर याचा कुठेतरी विचार केला पाहिजे। सातत्यानं ते शरद पवारांनाच का सांगतायत की परत विचार करा, परत विचार करा? शरद पवारांची खरंच भीती अजित पवारांना वाटते? म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा ते पवारांना अजून आवाहन करताना पाहायला मिळतं। गेले 60 वर्ष म्हणजे वैयक्तिक कुणाबद्दलच नाही, तुम्ही सगळ्याच पक्षांची लोक बघा, आदरणीय पवार साहेबांवर गेले 60 वर्ष टीका केली की हेडलाईन होतेच, त्याच्यामुळे त्याच्यात काही गैर नाही आणि लोकशाही आहे, प्रत्येकाला टीका करायचा अधिकार आहे असं माझं प्रांजळ मत। काही आणि भरपूर गोष्टी या वर्षात तुमच्या बाबतीतही आणि एकूण
राजकारणाच्या बाबतीतही घडलेल्या आहेत, रेंजिंग फ्रॉम पार्टी स्प्लिट टू संसदेमध्ये निलंबन होणं यापर्यंत. नेक्स्ट इयरच्या दृष्टिकोनातनं ही सगळी कायदेशीर लढाई आणि त्याचबरोबर इलेक्शन इयर पण आहे. सो व्हॉट आर यू विशिंग फॉर और व्हॉट डू यू वॉन्ट टू हॅपन? असं नाही, माझं असं वाटतं की मला विचाराल तुम्ही तर सगळं स्वतःच्या चौकटीत बघायचं नसतं. मी लोकप्रतिनिधी आहे, मी लोकांच्या वतीने निवडून जाते आणि त्याच्यासाठी मी राजकारणात आणि समाजकारणात आले. त्यामुळे मला विचाराल तर मला असं वाटतं की आज देशासमोर सगळ्यात मोठी आव्हानं कुठली आहेत तर आज म्हणजे ह्या क्षणाला आज जम्मू काश्मीरमध्ये जे होतंय आणि मणिपूरमध्ये जे होत आहे ते अतिशय वेदना आणि अस्वस्थ करणाऱ्या घटना आहेत.